त्याच्यामुळे ना एका दिवशी माझ्या बात्या लागला हसून जिरू नको तो ये म्हणून तर सगळे काय दाडे तुझ्यासाठी सरप्राईज आणलं काय आणलंस की बाबा झाली का झोप हा हा? काजल काजल? कोणी कोण आणलीस कसं माहितीच नाही, हा? कोणी कोण आणलंस कुणी कुणी आणलं? तिच्या घरूनच आणलं कुठून आणलं? मग काय मिळेल मला ती म्हणली घरी नाही आहे आज मी म्हणलं चल मग भेटायचं मला हा होय मग कसं करायचं आता तुमच्या दोघांचं साक्षीदार मीच आहे ना मी माझी केली काय? चल, कसं करायचं तू ये म्हणून तर सगळे हा ना तूच आमचा आधार मला असल्यामुळे मला असं पहिल्यांदा बघितले बरं का आपल्या भावाला सपोर्ट करतो तुला नाही म्हणलं माझी बहीण म्हणजे सोनं इकडून बहीण इकडे ते तर मला माहितच आहे मग किती कौतुक तुला माझं काय आहे कौतुक ना? अरे म्हणजे सांगते तुला माझं कौतुक आहे बघ आज पण तुला हिने भेटा आणलं का नाही नाहीतर माझं तर काही येणं होत नाही आणि तुला पण टाइम नसतो तुमचं सगळं झालं हे किती दिवस चालायचं किती दिवस काहीतरी एक फायनल करा फायनल होणार ना Finally आमचं लग्न करायचं हा आणि फक्त मग घरी या मला एका दिवशी पकडलं तर कुत्रीच्या हळवणीत होत्या तसं नाही. माझा विचार करा जरा आता आपण काय आईला सांगू आज तुम्ही 2 महिने 2 महिने हा दोन ना फक्त तुम्ही थोडं आईला फक्त बोलव फक्त 2 महिने बघ ते. तू फक्त आईला आमच्यासाठी जवळ आलंय फक्त आईला जरा थोडं कन्व्हिन्स कर बोलव थोडस बलीचा बकरा मला धरून कापा सगळ्यांनी तिला सांगायचं पोरगी चांगली घरापुढचीच पोरगी आहे चांगली पण आपलं शान नाही त्याच्यामुळे ती घाबरत असेल मग मी काय म्हणते लवकर उरका तुमचं काय असेल ते काय असेल ते असेल लग्न आले 2 महिन्यावर फक्त आईला थोडं बोलव मला पोरगी चांगली घरापुढचीच आहे अडचणीचं काम नाही आपल्या डोळ्यासमोर राहील तिची बी पसंत आहे मुलीची बी पसंत आहे असं गप्पा मारू. बघते मुलगी कसं हेडफोन खाते काय आणि काय करते अगं तू कधी घेतलंय ब्लूटूथ पण मी कशाचं घेते मग आहे ना आई ग आताच घर भरायला लागला घराचं नाही ते आम्हाला फोन बोलता लई त्रास व्हायला ती म्हणली दाबून मला बी त्रास होतो 2-4 जणांबरोबर बोलताना हा? मैत्रिणींबरोबर हा 2-4 जणी आहेत ना मला कसं माहित 2-4 जणी आहेत ना मग 2-4 जणांना असं जणी 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 म्हणायचं ते जण झालं जरा चुकलं ती हा मेल जाऊ दे फिमेल मरू दे ते हे ब्लूटूथ जाऊ दे मी काय म्हणते उरका लवकर आणि लय लांब तुमची काशी करू नका इकडे कुठं फक्त झाडाच्या पलीकडेच बसा हा. मी लय लांब येणार नाही राखा ना आधीच सांगते नाही नाही आणि मी काय म्हणते ती आपली आई आली ना मग कोंबडीचा आवाज काढे मी कॉक 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 जा मोठ्याने काढा हा जा गेले का ए शिन नाही तर शिन यांचं मी मोकळी का यांच्या मागे राखा यांनी वैताग आणलाय गाड्या मला अयो पाय चमकला माझा अयो, जमा दम. कसं काय सांगणार आहे पाय? काय माहिती मगाशी काय मुलगा आला होता काय आणि काळजी घ्यायची एवढीशी. कशी काय मी तर म्हणलं माझा जीव लागत नाही तिकडे तुझ्याच विचारात होते मग ते पाय चमकलेला लागला माझा एवढं नाही विचार करायचा आपलं लग्न होणार त्याचा काही विषयच नाही काय माहिती बाबा तुझी आई काय बोलत ए आईला बहीण एवढी सपोर्ट करते म्हणजे आईचं काही गरज नाही. मला माहिती रे ती चांगली किरण म्हणून आतापर्यंत आपण भेट गाठ होती नाही तर कशाचं भेटता तरी आला असं बाबा आधीच गावातले असे हा. आणि आज बी तिच्यामुळेच आपलं मी तेच म्हणते बहीण चांगली पण तुझ्या आईला बाबा कसं म्हणायचं माझ्याकडे सारखं असे मुशीसारखे बोलत असते तिला माहिती मग आपलं हाय चालू तिला माहिती आहे तिला बरोबर बोलू तुम्ही त्याची काहीच काळजी करू नको तुझ्या आईला म्हणू होणार सुने असंच नको राहतच मी तिला सांगितलंय होणार आपल्या घरी. काय बघतोय नुसता काय बघतोय देऊ काय ए सुन्या त्रास झाला ना ए भाऊ ए रेड्या आलं मला आलं मला. आलो ना, थांब ना जरा महत्वाचं चालू आहे थोडस गोठा घातला पाहिजे तुला यांना संधी दिली ते कवर आहे बसल्यात काय बोलत असते तुम्हाला काय ऐकू नाही त्यांचा फोटो काढू काय आईलाच पाठव पाठवलं. नको फोटो. ए इकडे बघा आईला फोटो काढून पाठवते का जास्त तुझ्या बहिणीला? अरे माणूस महत्वाचं बोललं की मध्येच काहीतरी गोळ करणार ओरका पटापटा मला कटाळा आलाय भूक लागली जेवायला जायची वर करायला काय लांबी नाही गेलो इथं जवळच पेन घरात जाऊ काय मग नको 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 ते आईला लक्ष ठेव आईला माझ्यासाठी मी तुझं काम करते ना ओरका ओरका काम करते तास झालाय ओरका अरे तिचं काय काम करते म्हणजे ती काय म्हणते तुम्ही तुझं काम करते का अरे माझ्या घरी मेकअपचं दुकान तिला देते मी त्यातलं मेकअपचं असं? लागन तसं काय म्हणते एवढंच काम करते काय वेगळं काय काय मग तुला काय वाटलं का मी जुळवते तुला? कशाला करते हे आपलं जुळून हीच मोठी गोष्ट लोकांना कसं अरे तसं मी असलं तुला सांगितलं असतं. कॉक 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 अरे अरे नाही आली आईच्या. आलाय की कसली मासा फ्लू करून टाकला आपलीच मजा घेते पण हा कसा गोल करते हे चिंगळं कुठलं आहे? ते आम्ही शेजारचा आहे. हा का?
नाही बरं कुत्रे आहे, मला देणार घेतो. जाती घेऊन गिरीची पोरगी काय घ्यायची? घेऊ का? म्हातारी बिया येणं झाली आणि त्याची आधी उरकन तरी यांचं. मी डॉग कॅट मला बाबा तुझ्याशिवाय करमतच नाही असं. मला तरी कुठं ए, आई आली. अगं काय ग? ती कोंबडी कॉक कॉक करते ते इथं कशाला बसली तू? घरात जा ना. अगं, घरात जा ना तू. अगं बाया मला पसंत मी आले अगं घरात जा ना म्हातारे. काय पोरगी बाई अगं घरात जा की इथं. तू काय जीवाची एवढी लायले झाली ऊन लागलंय हे तुला. बघ, किरण आहे, बसून. अगं, हा अगं जा बाई, जा जा. अगं ही कुठून टपकली? अगं ते काय तिकडून तिकडून आले तिकडून आले. पायले दुखतंय. अगं तिचा पाय सुजलाय बघ ना, बघ केवढा झालाय, हत्तीवाणी झालाय पाय तिचा. अगं असं काय मला काय कळणार बाई? आज चाललंय तिचं. आत्या भारी वाटत ना, आत्या म्हणते किती गोड मला वाटत काय का तिच्या कळणार? तोंडून. अगं, आत्या पोरीची मी कधी आत्या झाले आताच बशीन ना. बच्ची. कुठे गेलती तू? उन्हात अनात काय हिंडत असती घरात? झोपाचा गोळ्या खाऊ. माझ्या डोक्याचं केलं याने निसं भरीत केलं अगं तू घरात थांबायचं, ते बोंबलत फिरती बाहेर, काय अगं, गरज काय आहे तुला का? लाज आली कुठून हिंडून दार धरून बसली घरात झाडून झुडून कोणी घ्यायचं का ते हो, जाऊ दे आता. काय बसले होते अशी राखण. कोणाला या झाडा झुडपाला राखण करते का? मग यांचं राखण केलं अगं, पाहिजे. बाई, दम दम. सुनिया औ. ए यार तिथं काय करतो हे कांदे पडले तर आई खाली कांदे पडले गोळा करलो होतो. माती गोळा करतो काय नाही अगं ते कांदे तू टाकले हे बघ, तिथं, मग हे त्यांनी काय कांदे करायचं? हे कांदे असे टाकत असतात का? हे बघ इथं पडले कांदे. बिचारा माझा भाऊ किती कामदार आहे, तुला माहिती नाही का? बस बावड्या. काय झालंय? काय अडचण झाली कुठे? काय? हे कांदे पडले होते खाली. मी केव्हाच आवाज देत होते, तुला उठता नाही आलं का तेव्हा? अगोदर कशाला कॉक कॉक केलंच मग? अगं काय चाललंय अगं त्याला म्हणलं कवाचं म्हणत होते पटापटा कांदे गोळा कर. ह्यो बसला होता मोबाईल मध्ये पिक्चर बघत. एक कांदा इकडे एक कांदा तिकडे म्हणलं का गोळा व्हायचं काय माणसाला? काय बोलतो गाव गोळा कर. आणि ती पोरगी अशी भूतावानी छान उभा राहिली त्या पोरीचं तर मला अजून कळलं नाही कुठून आली कुठे गेली कोण आलं कोण आलं तर? त्या तिकडून आली तिच्या दोन पायावर आणि त्या तिकडे गेली तिच्या दोन पायावर. झालं काय बाई करायचं? इकडे थोबाड होतं तू डायरेक्ट इथं कसं काय उभा राहिला बाय कधी येणंच नव्हतं तुला दिसली नाही ती? मग दादा येईल दिसली नाही ती. हिला आहे ना पहिले ना शांताई दवाखान्यात पाहिजे. अरे न्यावं लागतं हिची न्यावं डोळ्याची खासड झाली. ए तू तर गप का? चार आहे का? चार किती आहे सांग? तुम्हाला नको सांगू अगं मग. 100 आहेत. रस्ता ऐकून आणि ती इथं कशी उभं राहील तुला जास्त दिसायला लागलंय. दादा हिला आहे ना ते शांताई दवाखान्यात नेऊन हिच्या डोळ्याची ना खासड झाल्या. तेच करावं लागेल हिला इथं दिसाना झालं. रस्ता इकडे आणि ती कशी इथं उभं राहील का? ए मला काय येड लावला काय तुम्ही बोलून बोलून होय येडी काय मी तोंडाने कबूल करती. येड्याला काय येड लावायचं? नाही तुम्ही दोघं मारच खायला आलेत आता आम्ही काय काय केलं? चाललेलं असतं तुमचं मला कळत नाही मी येडी आहे आम्ही काय केले? पागल आहे काय मी मला पागल समजलं आई आरडा वरडा करू नको. तुझ्या गोळ्या खान तू झोप. मी हा. लय ताण दिला ना म्हातारपणात मेंदूत फिट येईन आणि जाशील का चकशील तू. मी मला गच्च आवडत बोलते. असतं. मला पहिले सांग ती पोरगी का ग बाई येते इथं कशामुळे तिला घेऊन येते कशामुळे घेऊन येते? मैत्रीण आहे माझी. आता तुझ्या गामाळ्यातल्या बाया आहेत तेव्हा मी तुला म्हणते का कशाला ती बाई आणती इथं? काम असं त्यांचं ती मला पोरी सोरीचं सरळ काही हा हा कसं ना. बोलली मुद्द्याचं मग काय? गुणाने पांढरे झाले पोरी सोरीचं नाही, काम मला असं अक्कल नाही वही आलं पेन आलं पुस्तक आलं दप्तर आलं नाही. पेन्सिल आली. ती तोंडाने कबूल करते. अक्कल नाही होय झाली. नाही जाऊ दे मी मग. मी उन्हाने पांढरे झाले मला पण अक्कल तुला नाही. एवढं काय डोकालाची गरज आहे पोरी सोरी मध्ये काय? मग. नाही तुमच्या दोघांना काय वाटलं तुला खरं सांगते ती पोरगी घेऊन इथं यायचं नाही मला कळतंय सुनिया तुला सांगते मला कळतंय काय तुमचे नाटक तुला जरा चालले जादाच कळायला लागले आज. त्याची चांगली मैत्रीण आहे ती. नाही तुम्हाला शिकविते काय अगं म्हणजे माझी किती जीवाची मैत्रीण आहे तुला हा. माहिती का? हा असं नाही मैत्री तोडे. अगं डंगरे कुठं फिरशीने पाप. अगं, हा, तुझी हा. समजा मला डंगरी म्हणते काय अगं पटतं का तुला घेऊन येते त्याला ती पोरगी इथं नाही पाहिजे मला काय झालं बरं, कोणाचं? नाही इथं पाहिजे. इथं नाही तर मला तिथं. कळतं सुनिया बरं, तिचं काय नाटक चालेत मला कळतंय अयो राम. माझ्या भोळ्या बाबड्या भावावरती हा. आरोप घेऊ नको. तोंडावरची माशी हलती का हलती त्याच्या? का? तू नको सांगू तू हे सगळे नाटक आहेत आता तुझंच आता बरं तोंड जाऊ दे. फुटलं. ताई इथं नाही तिथं त्याला काय नाही तर नाही नाही इथं. नाही बस. इथं नाही अगं म्हणजे तुझं नाही बस. भेटत. तुमचं दोघं आहे ना दोघं तिकडे झक मारा काय मारायची ती फक्त ती पोरगी इथं नाही पाहिजे तुझी मैत्रीण इथं नाही तिकडं. पाहिजे ना. म्हातारं लई ताप जाऊ दिलं. दे. हा, तुझी मैत्री तिकडे कुठं काढायची हा काय म्हातारीने गोळ केला का? एक दिवस भेट झाली पहिलीच. जाऊ दे. तिचं काय झालंय, तिच्या निम्म्या गौऱ्या गेल्यात नदीला. त्याच्यामुळे तिला आहे ना सगळं तिच्याच मनाचं झालं पाहिजे. मरू दे. जाऊ दे, इथं काय नाही असं. भेटायचं म्हणजे. तिला काळजी लागन. तिला वाटलं आई आली तिला फोन लावून सांग सगळं चांगलंय. काय? इथं बहिणीचा पिटा पडला त्याचं काय नाही. जा पालते पाडा कुठेतरी जा. उठा. तिला सांग हा. फक्त फोन लावून काय टेन्शन घेऊ नको मी येतो गावातून. हा यांना भेटवायला मी, यांना फोन लावायला मी. यांच्याच्यानी काय व्हायचं नाही. डंगर गेली का काय? गोळ्या खाते का काय? आई